एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाच पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. माधवराव. हा नमस्कार माधवराव, आज सकाळीच. हॅलो वसंतराव, नमस्कार, गुड मॉर्निंग. थोडं काम होतं तुमच्याकडे, जरा भेटायचं होतं. बर बर बर, मग सांगा ना, म्हणजे तुम्ही येताय का मी येऊ तुमच्याकडं? आणि वच्छी आत्यांना कोण कळवणार, मी का तुम्ही कळवताय? नाही नाही, वच्छी मावशी वगैरे कोणी नको, खाजगी काम आहे, लग्नाशी संबंधित नाहीये. आपण बाहेर कुठेतरी भेटूया का? नाही म्हणजे मुलांना कळू नये असं वाटतंय मला. मग नाही, घरी भेटला तरी चालेल, कारण घरी कोणी नसतं आत्ता. या तुम्ही, मी वाट पाहतो तुमची. हो, थँक्यू. काय म्हणत होते माधवराव, तुम्ही असे गंभीर का झालात? माधवराव म्हणाले काही खाजगी बोलायचंय म्हणून, आणि बोलताना घरातले कोणी किंवा अगदी वच्छी आत्याही नको म्हणाले. अरे देवा, आता हे काय नवीन? ते आता त्यांनी सांगितल्याशिवाय कसं कळणार? बरं, हेमंता किंवा आईला सांगून ठेव की आम्ही बोलत असताना कोणी येऊ नका म्हणावं इथे. भाऊजींना जुईलीच्या शाळेत जायचंय, पेरेंट्स मीटिंग आहे. आणि स्वानंदीलाही सांगू नको, आधी आपल्याला कळू देत ना. बरं, आहे कुठे ती? ती संपदासाठी कॉफी घेऊन गेली. तिला सांगितलं तर ती येणार नाही, पण काय असेल हो? मी तोच विचार करतोय आता. आधी ते सांगतील तेव्हाच कळेल ना आपल्याला. पण लग्नाबद्दल नाहीये हे नक्की, खाजगी बोलायचे म्हणाले. देवा, लक्ष ठेव रे बाबा. I love you, ताई. You are my bestest sister. Please don't go away from me. Your stupid little sister. खरंच stupid आहे. खरंच स्टुपिडच आहे मी. आहेसच. बरं मला हे सांग, हे बेस्टेस्ट म्हणजे काय ग? अगं टीचर आहेस ना तू, हे असं इंग्लिश? ऍक्च्युली ना, आजकाल फिकर नॉट असं म्हणणाऱ्यांबरोबर असते ना. मग आपल्या माणसांशी बोलण्यासाठी जरा वेगळं इंग्लिश डेव्हलप केलं. बेस्टेस्ट म्हणजे खूप चांगली. पण स्वानंदी, मुळात ना
इथे सॉरी असं असायला हवं. आय लव्ह यू नाही. सॉरी तात्पुरता असतं ग ताई. आय लव्ह यू कायम टिकतो. हे तुला माहितीये ताई, मला ना लहानपणापासून ना तुझ्यासारखं होण्याची इच्छा होती. मी सतत तसा प्रयत्न पण करायचे, म्हणजे तुझ्यासारखं दिसायचं, तुझ्यासारखं वागायचं, तुझ्यासारखं गाणं गायचं, तुझ्यासारखं डान्स करायचं, अगदी ना सगळं सगळं तुझ्यासारखं करायचं. तुझ्यासारखं होण्याचा ध्यास होता मला. हे तुला वाटतं ग, पण घरचे तर मला सतत तुझंच उदाहरण देत असतात. त्यांना असंच वाटतं की मी तुझ्यासारखं वागावं. आनंदी, पण मला नाही का असं आवडत लोकांशी गोड गोड बोलायचं, त्यांच्या पुढे पुढे करायचं. आय एम नॉट लाईक दॅट. ताई तू हे सगळं विसर ना प्लीज. मला फक्त एवढंच माहिती, तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि तू मला मिस करणार आहेस लग्नानंतर. मी तुला मिस करणार आहे? नॉट एक्झॅक्ट. हा, पण तुझ्या हातची कॉफी मात्र मिस करेन. अगं चालेल मला, म्हणजे दिवसातनं 2 वेळा तू मला मिस करणार. बाई तसं म्हणून हवं तर. ताई तुला एक रिक्वेस्ट करू? हे भगवान, आता तू पुन्हा उपदेशाचे डोस देणार. प्लीज आनंदी, आता नाही ग ताई, प्लीज ऐकून घे. हे बघ, आई आणि बाबा जे तुला कधीच सांगणार नाहीत ते सांगायचंय तुला. मला माहितीये तू बाबांवर रुसली आहेस, पण प्लीज तसं करू नकोस. कारण अगं आपल्याला फक्त सासरच्यांचं मन नाही जिंकायचंय, माहेरच्यांचाही मान राखायचा. तुला माहितीये, कधी कधी ना आपल्यामुळे सासरच्यांकडनं माहेरच्यांना खूप सहन करावं लागतं, पण तरी ते काही बोलत नाही, कारण आपण त्या घरात असतो. त्या दिवशी साखरपुड्याला काका आणि बाबांचे पायघड्या म्हणून जरीच्या साड्या नेताना चेहरे पाहिले आणि ना मनाशी पक्क करून टाकलं. आपण त्यांना कधीच त्रास द्यायचा नाही. आनंदी, तू फारच इमोशनल होतेस. हा ताई, आपण आपल्या माणसांना सोडून जाणार आहोत. तू पण थोडंसं इमोशनल होऊन विचार कर ना. ताई प्लीज, सगळ्यांशी चांगलं वाग. त्या देशपांड्यांशी नीट बोला. आपण खोटं बोलतोय असं त्यांना वाटायला नको. आपलं जे ठरलंय ते बोलतो. आज त्यांच्याकडनं जमेल तितकं काढून घेऊ. वहिनी, अहो एवढ्याने काय होणार आहे? सगळं पोर करा, सगळं वाढा. ब्रेकफास्ट कसा असा भरपूर झाला पाहिजे. वाढा वाढा. सगळं खाते का काय? घरात इतरही माणसं आहेत म्हणा. निलिमा, गुड मॉर्निंग काकू. व्हेरी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग काका. सेम सेम. काय केलं का ब्रेकफास्टला? आई तसे पोहे केलेत आणि सानियासाठी भाज्या बॉईल केल्यात. अरे वा, उकडलेल्या भाज्या का? हेल्दी फूड. अजून किती हेल्दी होणार आहे? सॉरी. अगं म्हणजे तुला भाज्या खूप आवडतात का? अमेरिकेत भाज्यांचे मळे आहेत का तुमचे? नो, माझे मॉम डॅड दोघंही डॉक्टर आहेत. नाही अगं, म्हणजे तुमच्याकडे किचन गार्डन आहे का असं विचारायचं आहे तिला. ना, नाही का? एकटीच कशी? इंद्रनील कुठे आहे? ही इज गेटिंग रेडी. तो येतोय. तुम्ही दोघं बसा ना. तुम्ही पण ब्रेकफास्ट करा.
तुमच्यामुळे मला पोहे पण टेस्ट करायला मिळतील. नाही, तू पोहे टेस्ट कर. आम्हाला काम आहे ना, जरा बाहेर जायचंय. ओ, कुठे चाललेत तुम्ही इतक्या घाईत? असं विचार नाही ग. म्हणजे अगं घाईत होत म्हणजे महत्वाचंच काम असणार ना. ओ आय एम सो सॉरी काकू. ऍक्च्युली माझी मॉम पण मला अशीच रागवत असते, पण माझ्या लक्षातच नाही राहत. असं विचारणं मॅनरलेस असतं ना. आय एम सो सॉरी. अच्छा, म्हणजे तुझी आई पण रागावते का? हो ना. इंडिया असो का अमेरिका, मॉम्स आर सेम एव्हरीवेअर. आया सगळ्या सारख्याच असतात. त्या प्रेमही खूप करतात आणि रागवतातही खूप. म्हणजे अमेरिकेत आणि इंडियात फरक काय, तो फक्त डॉलर आणि रुपयाचा. यप, पण तो फरक फार मोठा आहे. तिकडचे $100 हे इकडचे अप्रॉक्स 6,000 to 7,000 रुपीज. बापरे, एवढा आहे हा फरक? यप. आता तू आलीस ना, संपून जाईल फरक. सॉरी. काय नाही ग, गंमत करतायत ते. तू भरपूर ब्रेकफास्ट कर. यप. निलिमा, तिच्या भाज्या खाऊन संपल्या ना की तिला पोहे दे. आणखीन काही हवं असेल तर तेही करून दे. यू सो स्वीट. थँक्यू. निघू मम्मी? यप. ओके, बाय. येते का? अरे वसंता, हा काय प्रकार आहे बाबा? नाही, ही अंजली मला म्हणाली की बाहेर येऊ नका. म्हणजे इतकं काय महत्वाचं बोलायचं जहागीरदारांना? अगाई, स्पेसिफिकली तुझं नाव नाही घेतलं त्यांनी, पण बोलताना कोणी नको असं ते म्हणालेले. तू टीव्ही बघत बस ना. बाकी कोणी नाहीये ना घरी? नाही, मुली आपापल्या कामाला गेल्यात शाळा कॉलेजात. हां. आणि भाऊजी जुईलीच्या शाळेत पेरेंट्स मीटिंग करता गेलेत. आणि अनिता तर आलीच नाहीये ना अजून. येऊ का? अरे या या. कशा आहात तुम्ही? ठीक. कृपा आहे देवाची. अंजली, आईला टीव्ही लावून देतेस? हो. अरे मला येतो टीव्ही लावायला. आई प्लीज जरा. तुम्ही बसा, मी आलेच. या ना तुम्ही, या बसा, या. सॉरी हा, आमच्यामुळे आई ना. नाही नाही नाही, म्हातारा माणूस म्हणजे लहान मुलासारखा असत. बोला तुम्ही काय काम काढलं? बी कम्फर्टेबल. निसंकोचपणे सांगा. हो, नमनालाच घडाभर तेल नको. काय झालंय, आमची एक मोठी गडबड झाली, अडचण निर्माण झाली. एक 10 लाख रुपये हवेत तातडीने. 10 लाख? नाही, त्याचं काय झालंय, आमच्या वृद्धाश्रमाच्या संदर्भातला काही खर्च अचानक उभा राहिलाय. म्हणजे सगळी पेमेंट्स आम्ही वेळच्या वेळीच करतो. त्याशिवाय सेवाभावी संस्थेला काही अर्थच नाहीये, नाही का? आणि नेमकी आत्ताच एका व्यवसायात आम्ही मोठी रक्कम गुंतवली आहे, त्यामुळे तिला हात लावता येत नाही. म्हणून म्हटलं तुम्हाला विचारावं. एवढी मोठी रक्कम आहे माझ्याकडे. माझ्याकडे आहे म्हणजे मुलींच्या लग्नासाठीच. नाही नाही, नको नको, छे छे. हो, मुलींच्या पैशाला कसा काय हात लावायचा? नाही 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 नाही, तुम्हाला वाटतं तसं काही नाही आहे.
अहो तुमच्या पसंतीचं हॉटेल बुक करण्यासाठी ते पैसे मी काढूनच ठेवलेले होते बाजूला. तेच देतो तुम्हाला. लग्नाच्या आधी तुम्ही ते परत कराल, नाहीतर तुम्हीच हॉटेल बुक करून टाका ना. असं म्हणताय? मला वाटतं तेच बरोबर ठरेल. तुमची आत्ताची नडही भागेल आणि जे पैसे उद्या द्यायचे ते आजच देऊन टाकतो ना. ठीक आहे, चालेल. कॅश द्याल ना? कॅश अशी नाही देता येणार एवढी मला. असं करा ना, तुम्ही तुमचा अकाउंट नंबर SMS करा मला. मी दुपारपर्यंत ट्रान्सफर करून टाकतो. कसला पोचलेला माणूस आहे हा. घरात नोटांची पोती ठेवलीत पण त्यातून नाही काढणार, ट्रान्सफर करणार. दिसतो तर किती साधा आणि सज्जन. भिंती सोफ्यात पैसा लपवलाय म्हण. बरं, आपल्यातला हा व्यवहार कोणालाही कळणार नाही. मुलांना तर नाहीच नाही. तुम्ही निशंक राहा. खूप मोठं काम केलं माझं. थँक्यू व्हेरी मच. माधवराव, आपल्या माणसांचे आभार मानायचे असतात का? या कार्यक्रमात काही दम नाहीये, त्यापेक्षा बाहेर जाऊन बसावं. आई नका ना प्लीज. अहो यांचा शब्द पडल्यासारखा होईल ना. काय चाललंय का तुम्हा दोघांचं? एरवी माझा शब्द मानणारा माझा वसंता चक्क मला आज जा म्हणाला, आणि तू त्याच्याच शब्दाला री ओढलीस ना. आई हो, पण जहागीरदारांना काहीतरी खाजगीत बोलायचं आहे ना. मग तू काय आता पहारा करणारच माझ्यावर? नाही, आपण टीव्ही बघूया ना. तो कालचा माझे पती सौभाग्यवतीचा एपिसोड गेलाय ना आपला, हो की नाही? तो बघूया ना. बघ. बसा ना. वेट 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 वेट. अरे तुम्ही इथे? माझा क्लास. तुम्ही इथे काय करताय? आम्ही ते क्लास मध्ये ऍडमिशन घ्यायला आलोय. सेन्स ऑफ ह्युमर. शट अप. स्वानंदी, आम्ही तुला किडनॅप करायला आलोय. अगं म्हणजे तुला घेऊन जायला आलोय. नाही नाही, माझा क्लास आहे. बाय द वे, जाताय कुठे पण? आम्ही देवीला जातोय आणि तू आमच्या सोबत यायचंय. कुठली देवी? विरारची जीवदानी माता. जीवदानी. ओ, मस्त डोंगरावर आहे. चल ना, हातात हात पकडून जाऊया ना, डोंगर चढूया ना. क्लासेस मध्ये एक्झाम्स चालू आहेत, मला नाही येता येणार. अरे शिट, सगळा मूड घालवला. बघ असंच करते नेहमी. सो सॉरी, पण खरंच नाही जमणार. मुलांचं महत्वाचं वर्ष आहे. हॅलो, आपलंही आता खूप महत्वाचं वर्ष सुरू आहे, माहितीये ना? हो, पण तुम्ही काय माझी एक्झाम नाही घेणार आहात? नाही घेणार आहात ना? आता इतकं प्रेमाने विचारल्यावर मी कसं काय तुझी एक्झाम घेणार नाही का? अरे तू तो पहिले से पास आहे रे, पास आहे तू. ए रोमियो, शट अप. मला बोलू दे तिच्याशी. स्वानंदी, तू नाही येत, इट्स ओके, ठीक आहे. पण आजच्या दिवस प्लीज मी तुझा बॉयफ्रेंड उधार घेऊ का? आपण दोघं जाऊ, डोंगरावर चढू, एकमेकांच्या हातात हात घेऊन. सेन्स ऑफ ह्युमर. शट अप. तू घेऊन जा, पण ते माझे बॉयफ्रेंड नाही आहेत. ओ, गुड आन्सर. कोण आहे मग मी तुझा?
सांग लवकर. ते हा मी ते माझे तुझे ते नील आहेत. स्मार्ट गर्ल. ओव्हर स्मार्ट. चल निघू मी. बाय बाय स्वानंदी. बाय स्वानंदी. चालो. निघू आम्ही. खरंच निघू. हो जाऊ आम्ही. हो हळू क्लास आहे ना. जपून जा. हे नील आहे माझे नील. का ग एवढ्या घाईघाईने बोलवलं सलिता? कशाला म्हणजे काय? फार कौतुक करत होता तुम्ही देशपांड्यांची श्रीमंतीची, पण साधे 10 लाखही नाहीयेत त्यांच्याकडे आम्हाला द्यायला. तू पैसे मागायला गेलीस त्यांच्याकडे? मग तुम्ही बोलताय त्यात तथ्य आहे की नाही बघायला नको? अहो भाऊजी, पोतं भरून नोटा स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्यात ललिताने त्यांच्या घरी. सांगोवांगीच्या गोष्टी नाहीयेत या. नाही पाहिली ना नोटांची पोती, पण त्यापैकी एकाही पोत्याचं तोंड आज उघडलं नाही. लंकेत सोन्याचे बेटा, आम्हाला काय त्याचं? ललिता, काय म्हणणं काय तुझं बाई? आहेत ना पोत्यात पैसे. मग आधी 1.25 कोटीचं दर्शन घडू दे, मगच लग्नाची बोलणी करायला जातो.